जय जय रघुवीर समर्थ. आपल्या आयुष्यात गुरुचं स्थान खूप महत्वाचं असतं. प्रत्येकाच्या आयुष्यात एकतरी गुरु असतो, की जे त्याला प्रत्येक गोष्टीत गाईडन्स करत असतात, की हे तुझ्यासाठी चांगलं आहे, हे तुझ्यासाठी चांगलं नाहीये. आपल्यावर येणारी प्रत्येक संकटं आपल्या आधी आपल्या गुरूंना समजत असतात आणि त्यातून कसं मार्ग काढायचा याबद्दल आपले गुरु आपल्याला सतत सांगत असतात. याचं मी तुम्हाला एक उदाहरण सांगते, की कसं सायनदेवाला दत्तगुरूंनी मृत्यूच्या दारातून बाहेर काढलं. एवढी ताकद गुरुभक्तीमध्ये असते. फक्त आपला विश्वास असला पाहिजे. सायनदेवाला मृत्यूदंडाची शिक्षा झाली होती. कारण तो ज्या राज्यात राहत होता, त्या राज्याच्या राजाला देवाची भक्ती करणं किंवा देवावर विश्वास नव्हता. तो जो कोणी देवाची भक्ती करायलेला दिसेल, त्याला मृत्यूदंडाची शिक्षा द्यायचा. त्यामुळे सायनदेवाला मृत्यूदंडाची शिक्षा झाली होती. तो शिक्षा भोगायच्या आधी त्याने विचार केला, की माझे गुरु दत्तगुरू आहेत. मी मरायच्या आधी एकदा त्यांच्या चरणावर डोकं ठेवतो. कारण तेच यामधून मला बाहेर काढतील, तेच योग्य मार्ग दाखवतील आणि माझी मृत्यूदंडाची शिक्षा टाळतील. तो दत्तगुरूंच्या चरणावर डोकं ठेवून खूप रडत होता. तेव्हा दत्तगुरूंनी त्याला उठवले आणि म्हणाले, "तुझा माझ्यावर विश्वास आहे, तू मला तुझा गुरु मानतोस, तर तो राजा तुझ्या केसालाही धक्का लावणार नाही. याउलट तो राजा तू समोर गेल्यावर तुझ्या पाया पडेल आणि सन्मानाने तुला घरी नेऊन सोडेल. तू फक्त माझ्यावर विश्वास ठेव." ते दत्तगुरूंचे तेवढे शब्द ऐकून सायनदेव निश्चिंतपणे त्या राजाच्या दरबारात गेला. तिथे राजासमोर उभा राहिला आणि तो राजासमोर उभा राहिल्यावर राजा जेव्हा त्याच्या जवळ आला, तेव्हा त्याला सायनदेवामध्ये कधी रुद्र अवतार दिसत होता, तर कधी विष्णू अवतार दिसत होता. दत्तगुरूंचे अनेक अवतार त्याला त्याच्यामध्ये दिसत होते. त्या त्याने सायनदेवाकडे बघितले आणि त्याच्या हातातली तलवार खाली पडली आणि जो राजा मृत्यूदंड देण्यासाठी त्याच्या जवळ आला होता, त्या राजाने साक्षात त्या सायनदेवाचे पाय धरले आणि त्याला शाल, सोनं, नाणं, हिरे सर्व काही देऊन सन्मानाने त्याला त्याच्या घरी नेऊन सोडले. एवढी ताकद गुरूंमध्ये होती. गुरूंवर विश्वास त्याने ठेवला म्हणून गुरूंनी स्वतः न येता, स्वतः शरीर रूपाने आले नाहीत, पण त्याला सायनदेवामध्ये स्वतःचं रूप दाखवलं आणि त्याचा मृत्यू टाळला. एवढी शक्ती गुरुमध्ये असते. त्यामुळे आपल्या गुरुवर आपण नक्कीच विश्वास ठेवला पाहिजे. आपले गुरु आपल्याला प्रत्येक संकटातून बाहेर काढतात आणि नक्कीच आपल्या गुरुचा विसर आपल्याला कधी पडू नये, त्यासाठी आपण नेहमी गुरुभक्ती केली पाहिजे. जय जय रघुवीर समर्थ.